Good morning, all of you. महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी आणि राजे शिवाजी विद्या मंदिर व देवकर हायस्कूल यांनी मला इकडे बोलवल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आज मला तुमच्यासमोर पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते 10वी अशा 3 वयोगटातले 3 वेगवेगळ्या गटातले शाळेतले विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी काही हितगुज करायला मिळतंय किंवा एका करिअरबद्दल तुम्हाला सांगता येतंय, त्याबद्दल आनंद आहे. हे एक असं करिअर आहे ज्याबद्दल मी आता बोलणार आहे, जे तुम्हाला आत्ता त्यासाठी फार जास्त प्रयत्न करायची गरज नाही लागणार आहे. कारण का ज्या करिअरबद्दल मी बोलतोय ते फक्त ग्रॅज्युएशन झाल्यानंतर करता येतं. लक्ष्य अकॅडमी याची स्थापना 2003 साली झाली मुंबईमध्ये. अशा वेळेला ज्या वेळेला कोणत्याही प्रकारचं कोचिंग क्लासेस हे IAS IPS अधिकारी, डेप्युटी कलेक्टर, DYSP अधिकारी घडवण्यासाठी असे कोणतेही मुंबईमध्ये कोचिंग क्लासेस नव्हते. अशा वेळेला लक्ष्य अकॅडमी यांनी सुरुवात केली आणि त्यातून आजपर्यंत साधारण 150 असे कॅन्डिडेट्स वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निवड झालेली आहे त्यांची. हे सगळे विद्यार्थी आमच्याकडे 11वीला, 12वीला, 10वी नंतर, 12वी नंतर आणि नंतर ग्रॅज्युएशन नंतर येत असतात. आम्ही लक्ष्य सायन्स अकॅडमी पण चालू केलेली आहे. लक्ष्य सायन्स अकॅडमी ही सायन्स 10वी नंतर तुम्हाला नीट द्यायची असेल, IIT JEE परीक्षा द्यायची असेल त्यासाठी आहे. त्याचबरोबर एखादा विद्यार्थी आर्ट्समध्ये, कोणी कॉमर्समध्ये किंबहुना अजून कोणत्या क्षेत्राकडे जात असेल तर पुढे त्याचं करिअर कुठे जाऊ शकतं यावरती जेव्हा विचार करतो तेव्हा हे लक्ष्य IAS अकॅडमी जे आहे ते कामाला येतं. मी आता एका करिअरबद्दल बोलणार आहे, ते म्हणजे UPSCचं करिअर. मानेसाहेब आता येऊन गेले, ते बोलले नागरी सेवेबद्दल. UPSCचं जे परीक्षा असतात त्यातून जे घडत असतात ते नागरी सेवक असतात. आता UPSC म्हणजे काय हे थोड्या वेळात मी सांगतोच. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, 20 मिनिटात मला बोलायचं आहे आणि आजच्या पिढीशी बोलत असताना मला साइन इन करणं गरजेचं आहे, जेणेकरून 20 मिनिटात मी आटपेन. प्रत्येकाला मोठं माणूस बनायचं असतं, एक मोठं व्यक्तिमत्व बनायचं असतं. तर मोठं व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय, तर प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी मोठं व्यक्तिमत्वाची एक परिभाषा असते. आजच्या घडीला जर विचार केला तर मोठं व्यक्तिमत्व म्हणजे भारतामध्ये मोदीसारखं बनणं, पंतप्रधान मोदी यांच्यासारखं बनणं. आता पंतप्रधान मोदींसारखं बनणं म्हणजे नेमकं काय, तर राजकारणात जाणं. राजकारणात जाण्यासाठी काय काय लागतं, मी तुम्हाला प्रश्न न करता मीच उत्तर देईन. राजकारणामध्ये जाण्यासाठी नेमकं काय लागतं, तर संविधानामध्ये जे काय दिलेलं आहे, राज्यघटनेमध्ये जे काय दिलेली एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ती पूर्ण करणं, आणि त्याच्या व्यतिरिक्त काय लागत असेल तर मे बी तुमच्या घरामध्ये एखादी सत्ता लागते किंवा वडीलधारी पुरुष कोणतरी, वडीलधारी माणूस कोणतरी सत्तेमध्ये असला पाहिजे. ते नसेल तर तुमच्याकडे पैसा असला पाहिजे. पैसा नसेल तर किमान तुमच्याकडे काय असेल तर लोकांमध्ये तुमची मान्यता असली पाहिजे की लोक जाऊन तुमच्यासाठी मतदान करतील. आता ह्या घडीला जेव्हा तुम्ही 25 वयाचे असतात आणि तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किंवा 21 वयाचे असतात तेव्हा तुम्ही कॉर्पोरेटरच्या इलेक्शनसाठी समजा उभे राहिलात, तरीही मोदीसारखं व्यक्तिमत्व किंवा त्यांच्या स्टेचरसारखं व्यक्तिमत्व बनवायला किमान तुम्हाला लागणारं वय असेल तर 40, 45 किंवा 50. हे झालं एक करिअर. आणि भारताच्याच म्हणजे भारतामध्ये लोकांमध्ये राजकारणात जाणं म्हणजे एक फार अनुकूल असं काही विचार केला जात नाही. तर दुसरं काय करिअर असेल तर लोक म्हणतात की चला आम्हाला काहीतरी आता मोठा बिझनेस टायकून व्हायचं किंवा बिझनेसमॅन बनायचं. आता बिझनेसमॅन बनणं म्हणजे काय, तर लोकांना अंबानी दिसतो समोर, टाटा दिसतात किंवा कोणत्या तरी मोठ्या एका कंपनीचा मालक दिसतो. तर बनायचं तर त्या लेवलचं बनायचं. म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की जर बनायचं तर बेस्ट बनायचं. तर मग त्या क्षेत्रामध्ये जात असताना व्यक्ती काय करतो, तर त्याच्यासाठी लागणारा पैसा तो पहिला ओतावा लागतो, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करावे लागते, तेव्हा कुठे बिझनेस चालू होतो. त्याचसोबत तुमच्यामध्ये ती लिडरशिप ॲबिलिटी असली पाहिजे तर तुम्ही बिझनेस स्थापन करू शकतात. इकडून पुढे संघर्ष करत करत तरीही 40-45 वयापर्यंत तुम्ही तो बिझनेस स्थापन करू शकतात. ते एक करिअर झालं. तिसरं करिअर काय, तर समाजसेवी. समाजसेवेमध्ये जाऊन काहीतरी मोठं आपलं नाव कमवणं. आता समाजसेवेमध्ये जाण्यासाठी मोठं नाव म्हणजे भारतामध्ये अण्णा हजारे, मेधा पाटकर यांच्यासारखं नाव बनणं, ह्यांच्यासारखं बनणं. आता ह्यांच्यासारखं बनण्यासाठी काय काय लागतं, तर एकतर मास बेस लागतो,
लोकांमध्ये तुमची मान्यता लागते, त्याचसोबत तुम्हाला फक्त समाजासाठी विशिष्ट एका विषयावरती तुम्हाला फोकस करावा लागतो आणि सरकारशी नेहमी झगडत राहावं लागतं आणि त्याचसोबत मे बी कुटुंबाला थोडंसं तुम्हाला दुर्लक्ष करावं लागतं आणि अशा प्रकारे तुम्ही कुठेतरी एक समाजसेवी म्हणून उभे राहतात, ते पण तुमच्या 50व्या किंवा 55व्या वयाच्या नंतर, तेव्हा कुठे तुम्हाला ते नावलौकिकास मिळतं. हे एक करिअर झालं. अजून एक चौथं करिअर जर मला म्हणायचं असेल तर मी म्हणेन की कोणाला तरी क्रिकेटर बनायचं आहे किंवा मे बी शाहरुख खान किंवा दीपिका पादुकोण बनायचं आहे. आता तुमच्यापैकी किती जण असे आहेत जे म्हणू शकतात की हो मला माझ्यामध्ये ते सगळं कौशल्य आहेत किंवा ते गुण आहेत? जर ते असेल तर मे बी तुम्ही 30 किंवा 35 वयात ते बनू शकता आणि त्या वयामध्ये तुम्हाला ते हासिल होईल. मी ज्या करिअरबद्दल बोलतोय ते करिअर म्हणजे UPSC कडनं IAS IPS घडणं किंवा MPSC कडनं डेप्युटी कलेक्टर DYSP बनणं, जे की तुम्ही फक्त कोवळ्या वयाच्या 21व्या वयात कोवळ्या वयात तुम्ही हे बनू शकता. तुम्ही राजकारणात गेलात, बिझनेसमध्ये गेलात, समाजसेवी बनाल किंवा अजून कोणत्या क्षेत्रामध्ये जरी गेलात तरी फार तर फार किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता? राजकारणात गेलात तर 5 वर्ष, त्याच्या पुढे परत परत टिकावं लागायला लागतो. तुमचे टेस्ट असतात, एक्झाम असतात इलेक्शनच्या मार्फत. बिझनेसमध्ये गेलात तर फक्त विशिष्ट तुमचा प्रोडक्ट विकेपर्यंत तुम्हाला त्या लोकांपर्यंत पोहोचता येतं. जर तुम्ही अधिकारी सारखे, कलेक्टर सारखे अधिकारी बनलात, IPS ऑफिसर बनलात, तर तुम्ही सुरुवातच जिल्हाधिकारी किंवा SDM आपण ज्याला म्हणतो सब डिव्हिजन मजिस्ट्रेट अशा पदावरती जातात. ठाणा जिल्हा हा असा जिल्हा आहे अख्ख्या भारतामध्ये ज्याचं सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आहे, 11.1 मिलियन. अशा एका जिल्ह्यामध्ये जर तुम्ही कलेक्टर बनलात, त्या सगळ्या लोकांसाठी ही जी काय लोकसंख्या आहे या सगळ्यांचे मायबाप सरकार बनतात. जे काय सरकारने दिलेले जे काय योजना आहेत त्या सगळ्यात तुम्हाला पार पाडायच्या असतात. तुम्हाला लोकांचा सहभाग घ्यायचा असतो. जर तुम्ही कलेक्टर बनलात तर, IPS ऑफिसर बनलात तर तुम्हाला लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायचं असतं. तुम्हाला हे बघायचं असतं की सगळं काय सूत्रतेने सगळं झालं पाहिजे. तुम्हाला हे बघायचं असतं की कुठल्याही प्रकारचे तिकडे काय व्हायलन्स नाही, कुठल्याही प्रकारचे क्रिमिनल ऑफेन्सेस नाही आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला लागतात. आणि तेव्हा कुठे आज जे आपण ठाणे जिल्ह्यामध्ये राहतोय, ड्यू थँक्स टू द म्युन्सिपल कमिशनर, ड्यू थँक्स टू द डिस्ट्रिक्ट कलेक्टर, ड्यू थँक्स टू द पोलीस कमिशनर, की एवढ्या प्रकारे चांगलं हार्मनी आणि पीस आहे. अँड दॅट इज वेअर दीज पीपल आर डुईंग इट ॲज अ जॉब. तर UPSC म्हणजे काय? जसं मी म्हणालो की 21व्या वयात जे की कवळं वय आहे त्या वयात जर तुम्ही एक अधिकारी बनू शकतात IAS IPS ऑफिसर सारखं, तर त्यासाठीच UPSCला मी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन न म्हणता ऊपर पोहोचणे का शॉर्टकट म्हणतो. एवढ्या कमी वयात एवढ्या मोठ्या लेवलला एवढ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही एकमेव अशी एक मार्गिका आहे आणि ती म्हणजे UPSC. तर नेमकं करता काय तुम्ही? अधिकारी बनून नेमकं करायचं काय असतं? ब्रिटिशांच्या राज्यात जेव्हा आपण होतो तेव्हाही हे IAS ऑफिसर होते. त्याचं नाव होतं त्यावेळेला ICS, इंडियन कॉव्हनेंटेड सर्व्हिसेस और इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, इम्पिरियल सिव्हिल सर्व्हिस त्याच्या अगोदर नाव होतं. त्यानंतर IPS जे की नुसतं इंडियन पोलीस होतं, ते नंतर स्वातंत्र्य प्राप्त केल्यानंतर IPS झालं. ऑल ड्यू थँक्स टू सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल होते ज्यांनी ही जी प्रणाली आहे प्रशासनाची ती तशीच ठेवली. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पाकिस्तान वेगळा झाला, ईस्ट पाकिस्तान वेगळा झाला, त्याच्यानंतर बांगलादेश झाला. त्यावेळेला आपण आपली जी राज्य प्रणाली होती ती बदलली. ब्रिटिश राजवट होती, त्यातून आपण लोकतंत्राकडे गेलो. पण आपली जी प्रशासकीय सेवा होती ती पण बदलण्याचं वेगवेगळे कट चालू होते. सरदार वल्लभभाई पटेल होते, ते म्हणाले की नथिंग डुईंग. IAS IPS आणि ही जी काही प्रणाली जी आपल्याला दिलेली आहे, ही जी काही सिस्टम दिलेली आहे ती तशीच मेंटेन ठेवायची. अँड दॅट इज द रिझन वाय ही इज कॉल्ड एज आयर्न मॅन ऑफ इंडिया. नुसतं सगळे राज्य एकवटवले म्हणून त्यांना आयर्न मॅन नाही म्हटलं, तर एवढ्यासाठीच ही इज ऑल्सो कॉल्ड एज द फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस, प्रशासनाचे जनक. त्यांनी कंटिन्यू ठेवली कारण की त्यांना माहिती होतं की जे हे काय राजकारण जे आहे ते 5-5 वर्षानंतर बदललं असणार आणि त्याच्यामध्ये बरेचसे इन्स्टेबिलिटी येत असणार, सत्तापालट होत राहणार. पण जे काय सतत अविरत चालू राहिलं पाहिजे ते म्हणजे प्रशासन, आणि तो हा भाग म्हणजे IAS IPSचा त्यांचं काम आहे. आता हे नेमकं करतात काय?
ब्रिटिश राजवटीच्या वेळेला त्यांचं काम होतं रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन. मानेसाहेब आत्ता येऊन गेले, ते लँड रेव्हेन्यूबद्दल किंवा लँड रेकॉर्ड्सबद्दल ते काम सांभाळत असतात. तर लँड रेव्हेन्यूचं एक काम होतं. इतर काय रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशनची कामं होती. लॉ अँड ऑर्डर पण त्यावेळेला हा जिल्हाधिकारीच बघायचा, म्हणून त्याला जिल्हा दंडाधिकारी पण म्हणतात. हे सगळं काम होतं. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर ह्या कामाच्या व्यतिरिक्त अजून काय काम आलं तर ते होतं विकासाचं काम. विकासाचं काम हाती घेण्यासाठी आपण काय अवलंबलं आणि आपण काय स्वीकारलं तर ते होतं जनकल्याणकारी राज्य. आणि आज आपण कल्याणकारी राज्यासाठी कल्याणकारी योजना राबवत असतो. हे सगळे योजना हे कोणामार्फत सगळे दिले जातात, जसं की तुमची आधार स्कीम असेल किंवा मोदी सरकारने वेगवेगळे स्कीम्स काढलेले आहेत, इन्शुरन्सच्या स्कीम्स काढलेल्या आहेत, बऱ्याचशा काही हेल्थ स्कीम्स काढलेल्या आहेत, पल्स पोलिओचा प्रोग्राम आहे. हे सगळं कोणामार्फत राबलं जातं? हे सगळं कलेक्टरच्या मार्फत. त्याच्याकडे ती पॉवर असते, ती दिलेली असते. मॅडम माझ्याकडे येतील, वेळ कमी आहे असं सांगून त्याच्या अगोदर मी संपवायचा प्रयत्न करेन. तर हे सगळं ते लोक राबवतात. ह्यांच्याकडे जर बघितलं तर मे बी बऱ्याच जणांना काही लोक माहिती असतील. अश्विनी भिडे म्हणा किंवा अश्विनी जोशी म्हणा, श्रीकर परदेशी जे आज प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये आहेत, तुकाराम मुंडे म्हणा, शिवदीप लांडे म्हणा, मीरा बोरवणकर म्हणा, हे ते मोठे अधिकारी आहेत. आता ह्या मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचायचं असेल, म्हणजे हे तुम्हाला हासिल करायचं असेल तर नेमकं काय लागतं तर निव्वळ ग्रॅज्युएशन पूर्ण लागतं. आता ग्रॅज्युएशन पूर्ण लागतं म्हणजे नेमकं किती पर्सेंटेज लागतात तर UPSCनी कोणत्याही प्रकारचं काही बंधन ठेवलेलं नाही आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की फक्त ग्रॅज्युएशन म्हणजे पास. तर ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त पाससाठीच आता कामं करा. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला तुम्ही ग्रॅज्युएट होतात त्यावेळेला या परीक्षेमध्ये येण्यासाठी तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये येऊ शकतात. म्हणजे तुम्ही आर्ट्समधनं असाल तरीही येऊ शकतात, कॉमर्समध्ये असाल तरीही या क्षेत्रामध्ये येऊ शकतात, सायन्समधनं असाल तरीही या क्षेत्रामध्ये येऊ शकतात, मेडिकल डॉक्टर होऊन सुद्धा या क्षेत्रामध्ये येऊ शकतात, इंजिनियर सुद्धाही या क्षेत्रामध्ये येऊ शकतात. कोणत्याही क्षेत्रातनं तुम्ही ग्रॅज्युएट होणं गरजेचं आहे आणि मग ह्या परीक्षेला तुम्ही जाऊ शकता. आणि त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारचं पर्सेंटेजेस ठेवलेलं नाही आहेत. तुम्हाला माहिती आहे का, जो ऑल इंडिया रँक 1 असतो, IAS ऑफिसर जो बनतो UPSCची परीक्षा देऊन, त्याला किती टक्के मिळतात? त्या परीक्षेमध्ये किती टक्के मार्क असतात? 2025 मार्कांची परीक्षा असते. जो भारतातनं सर्वप्रथम येतो त्याचा स्कोर 1001 असतो, निम्मा. दॅट इज द ब्युटी ऑफ इट. का? कारण की ह्या परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट नसतात. दरवर्षी नवीन नवीन प्रश्न असतात, नवीन नवीन आपले जे काही प्रॉब्लेम्स असतात, नवीन नवीन इश्यूज असतात, त्याच्यावरती आधारित काही प्रश्न असतात. मग ते प्रश्न कुठले असतात? सामान्य ज्ञानावरचे. सामान्य ज्ञान म्हणजे काय तर इतिहास, आपला प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास हा आपल्याला माहिती असला पाहिजे. पॉलिटिक्स आपल्याला माहिती असलं पाहिजे, अर्थशास्त्र आपल्याला माहिती असलं पाहिजे, आंतरराष्ट्रीय घडामोडी आपल्याला माहिती असले पाहिजे. आणि त्याच्याही व्यतिरिक्त की आपल्याला काही कॉम्प्रिहेन्शन स्किल्स आले पाहिजेत, काही रिझनिंग ॲबिलिटी असले पाहिजे, की प्रत्येक गोष्टीला विचार करण्यासाठी एक कारण मीमांसा आपण डोक्यामध्ये ठेवलीच पाहिजे. प्रत्येक गोष्ट, इनफॅक्ट मी असंही म्हणेन की राज्यघटनेमध्ये एक फंडामेंटल ड्युटी आहे प्रत्येक नागरिकाची, की तुमच्यामध्ये एक सायंटिफिक टेम्परामेंट असलं पाहिजे, तुमच्यामध्ये जिद्द असली पाहिजे की तुम्ही कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये जाल तिकडे एक्सलन्स प्राप्त केलं पाहिजे. ही आपली फंडामेंटल ड्युटी आहे, मूलभूत ड्युटी आपण म्हणतो त्याला. आणि त्याच गोष्टीचं सादरीकरण म्हणजे हे या परीक्षेचा अभ्यास. आता तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जात असाल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स जे काय करत असाल, तर मग ह्या क्षेत्राकडे का वळावं तर हे क्षेत्र तुम्हाला सरकारी स्टेबिलिटी देते. जॉबची स्टेबिलिटी जो म्हणतो ना आपण, ती गोष्ट तुम्हाला यातून मिळत असते. कशी? तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये असाल किंवा पब्लिक सेक्टरमध्ये असाल. पब्लिक सेक्टर म्हणजे सरकारी अधिकारी. तर ह्यामधला एकच फरक आहे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला बरीच आव्हानं असतात पण तशी पुरेशी संधी तुम्हाला मिळत नाही वरती जायची. पब्लिक सेक्टर म्हणजे या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जाण्यासाठी, IAS IPS अधिकारी घडण्यासाठी तुम्हाला बरेच आव्हानं जरी असली तरी त्याच प्रमाणे प्रपोर्शनेट तुम्हाला अपॉर्च्युनिटीज, संधी हे मिळत असतात. टाईम बाउंड प्रमोशन असतं, गाडी, बंगला, सगळं नोकर चाकर हे तर दिलंच जातं, पण हे कशासाठी? लोकांच्या सेवेसाठी. त्यामुळे एका प्रकारे तुम्ही समाजसेवाच करत असतात, लोकांसाठीच कामं करतायत. अँड फॉर दॅट यू आर बीन पेड, तुम्हाला सॅलरी मिळते. सो इन अ वे यू आर रिचिंग अप टू मासेस बाय डुईंग दिस. आणि आपल्याला एक चांगला अधिकारी वर्ग हवा आहे. महाराष्ट्रातनं ही संख्या फार कमी आहे. जरी टक्का वाढला असेल तरी वरच्या रँकवरती महाराष्ट्रातनं मुलं कमी आहेत.
म्हणजे आपण जर बघायला गेलो तर दरवर्षी 1000 मुलं सिलेक्ट होतात. या 1000 मुलांपैकी पहिली 100 ते 150 मुलं IAS बनतात, त्याच्या पुढची 50-100 मुलं IPS बनतात. तर ह्या पहिल्या 100 रँकमध्ये महाराष्ट्रातला टक्का फार कमी आहे. तो वाढणं गरजेचं आहे. आणि तो वाढणं गरजेचं का आहे तर महाराष्ट्रातनं आपण जी बघतो, एक महाराष्ट्र इज अ लँड ऑफ अपॉर्च्युनिटीज. महाराष्ट्र हा सगळा एक प्रगत असा राज्य आहे. यातून जर आपण काहीतरी घडून दाखवलं तर भारतासाठी काहीतरी करू शकतो. आणि अशा प्रकारचं हे एक करिअर आहे. ह्याच्यासाठी पुस्तकं काय लागतात, ह्याच्यासाठी इतर काय तुम्हाला रिसोर्सेस वापरता येतं, इंटरनेट काय वापरता येतं, हे सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन आम्ही आमच्या ब्रांचमध्ये ठाणा, दादर, मुलुंड, डोंबिवली, नेरूळ, पनवेल अशा ठिकठिकाणी आहेत. कधी तुम्हाला वाटलं तर मोफत तुम्हाला मार्गदर्शन त्याबद्दल केलं जाईल. काय करायला लागतं, आत्तापासून काय करणार, 1ली ते 4थीमध्ये काय करू शकता, 5वी ते 7वीमध्ये काय करू शकतात, 8वी ते 10वीमध्ये काय करू शकतात, 11वी ते 12वीमध्ये काय करू शकतात. जसं सर म्हणाले, माने सर, की तुमचं खेळणं गरजेचं आहे. मीही त्याच मताचं आहे. तुमचं खेळणं गरजेचं आहे. तुमचं सगळा इतर अवांतर वाचन तुमचं गरजेचं आहे. अवांतर काही गोष्टीमध्ये तुम्ही भाग घेत असाल तर ते गरजेचं आहे. तुमची पर्सनॅलिटी, तुमचं व्यक्तिमत्व हे पूर्ण फुलणं हे फार गरजेचं आहे या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर. अँड दॅट इज वॉट दिस एंटायर करिअर इज ऑल अबाउट. आम्ही जेव्हा 10वीमध्ये मुलांना घेतो, तुमचं बोट 10वीमध्ये धरतो आणि तुमचं करिअर होईपर्यंत तुम्हाला सोडतो. कारण की सायन्समध्ये जेव्हा मुलं येतात तेव्हा त्यांना हेच दाखवलं जातं की सगळेच जण JEE किंवा सगळेच जण जी काही नीट परीक्षा असतात ती पास होऊ शकत नाहीत. मग पुढे करिअर काय, तर पुढे करिअर तुम्हाला वेगवेगळं वाढलेलं आहे आणि ते म्हणजे सरकारी अधिकारी होणं. मग ते UPSC मार्फत असू दे किंवा MPSC मार्फत डेप्युटी कलेक्टर किंवा DYSP असू दे किंवा RBI मध्ये, बँकमध्ये, इतर ठिकाणी तुम्ही करू शकतात. जेव्हा तुम्ही UPSC सारख्या एवढ्या मोठ्या परीक्षेचा अभ्यास केलेला असतो तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या सरकारी पदांसाठी जी काय परीक्षा असते ती अगदी लिलया पार करता येते. मी चॅलेंज देऊन सांगतो. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही UPSCचा अभ्यास करता तेव्हा एवढ्या क्षेत्रात म्हणजे ऑल इंडिया लेवलची कॉम्पिटिशन तुम्ही करत असतात आणि त्यामध्ये विचारलेले जे काही प्रश्न असतात ते कधी रिपीट नसतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला नवीन आव्हानं तुम्ही घेत असतात. आणि अशामुळे ह्या इतर ज्या परीक्षा असतात त्या फक्त त्या पॅटर्नप्रमाणे थोडंसं मोल्ड केलं त्या परीक्षा क्लिअर केल्या जातात. बऱ्याच वेळेला आमच्या इकडे पण विद्यार्थी असतात, ते विद्यार्थी किंबहुना एक परीक्षा नाही पास झाले तर दुसरी परीक्षा आरामात पास होतात. का? कारण की त्या परीक्षेचा अभ्यास त्यांना इकडे कामाला येत असतो. फक्त स्वतःला थोडंसं त्या परीक्षेप्रमाणे मोल्ड करणं गरजेचं असतं. तर असा हा सगळा भाग आहे. जर करिअर तुम्हाला या क्षेत्रामध्ये करायचं असेल तर याबद्दलचं जे काय मार्गदर्शन असेल ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की तुमच्याकडे इंटरनेटचं सुविधा आहे. इंटरनेटच्या सुविधावरती जर तुम्ही लक्ष्य अकॅडमी टाईप केलं तर तुम्हाला कळेल. त्याचसोबत जर तुम्ही जर अकॅडमीमध्ये कधी आलात, पालकांनी आलात तर ते फार जास्त इम्पॉर्टंट राहील. कारण की पालक हे तुम्ही दिशा देत असतात मुलांना, तुम्ही त्यांना काहीतरी वळवू शकतात. 11वी-12वीला आम्ही एक फाउंडेशन कोर्स राबवतो. त्याचं कारणच असं आहे की भले तुम्ही 11वी-12वीला फक्त शनिवार रविवारी आमच्याकडे क्लास करत असाल 2-2 तासाचा, तरी त्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व इतकं चांगलं सुधारलं जातं की त्यापुढे तुम्ही जर इंजिनियर बनत असाल, डॉक्टर बनत असाल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये जात असाल तरी तिकडे जे इतर इंजिनियर डॉक्टर असतील त्यांच्यापेक्षा तुम्ही आउटस्टँडिंग असाल. का? कारण की तुमच्याकडे अवांतर जे ज्ञान आहे ते बरंच आहे. IAS अधिकाऱ्यासारखं तुमच्याकडे ज्ञान आहे. आणि अशा प्रकारे हा संपूर्ण कोर्स आहे. अशा प्रकारे हे सगळं करिअर आहे UPSC MPSCचं. फार जास्त बोलता येत नाही, वेळेचं बंधन आहे, त्यामुळे मी इथेच थांबवेन. दिस इज ॲडव्होकेट अभिजित सावंत हु इज सायनिंग आउट. थँक्यू. सर, आमचा एखादा विद्यार्थी होतकरू आहे आणि त्याला तुमच्या संस्थेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, परंतु त्याला फी परवडत नसेल तर आपण काय सहकार्य कराल? दरवर्षी जर आमच्याकडे 50 मुलं एका बॅचमध्ये असतील तर त्यापैकी आम्ही 10 मुलं ही नेहमी अशी मुलं ठेवलेली असतात ज्यांचं एक काही टेस्ट घेतो किंवा त्यांच्याकडनं त्यांना किती जिज्ञासा आहे ती बघत असतो किंवा त्यांचा इंटरव्ह्यू घेतो आणि त्यानंतर ठरवतो की बाबा ह्याला कोणत्या कोर्सला जायला पाहिजे. आमच्याकडे विविध कोर्सेस आहेत. फाउंडेशन कोर्स एक आहे, MPSC आहे किंवा UPSC आहे, किंवा त्याला किती वेळ लागू शकतो ह्या पूर्ण ह्या क्षेत्रामध्ये कसं पुढे जाण्यासाठी हे बघतो आणि त्यानंतर त्याला आम्ही योग्य ते सूट देत असतो. जवळजवळ असं म्हणा की 50 पैकी 10 मुलं जर आम्ही तशी घेत असेल तर त्याच्यापैकी 5 मुलं ही मोफतच असतात. धन्यवाद सर आपल्या मार्गदर्शनाबद्दल. थँक्यू. सर, आपण येथे आलात, आपले प्रेरक विचार आमच्या विद्यार्थ्यांना दिले त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार.